Audio Jungle. नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूर तालुक्यात काळ्या आईचा उत्सव उत्साहात वेळ अमावस्येला शिवारे माणसांनी फुलली। इडापिडा टळू दे, बळीच राज्य येऊ देच्या घोषाने शिवार दुमदुमलं। रानमेवा आणि वनभोजनाचा घेतला आस्वाद। लातूर जिल्ह्याची ओळख आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे असलेली वेळ अमावस्या अहमदपूर तालुक्यात शुक्रवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी अत्यंत पारंपरिक आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा आणि भाजीपाल्यांची पिके डोलत असून या हिरव्यागार पिकांनी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला। शुक्रवारी सकाळपासूनच अहमदपूर शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते। आबालवृद्धांसह संपूर्ण कुटुंबे शेताकडे रवाना झाल्याने शहरात जणू अघोषित संचारबंदीच असल्यासारखा शुकशुकाट होता। मात्र शेतशिवारात उत्साहाचे वातावरण होते। शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाचूच्या हिरवळीवर खोप तयार करून लक्ष्मीची आणि पांडवांची स्थापना केली। निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत बळीराजाने स्वतः या पूजेचे पौरोहित्य केले। या सणाचे खास आकर्षण म्हणजे इथले असलेला नैवेद्य। यामध्ये आंबील, ज्वारी, गहू आणि बाजरीच्या पिठापासून बनवलेले पौष्टिक पेय, भजी, विविध पालेभाज्या एकत्र करून केलेले चविष्ट भजी, इतर पदार्थांमध्ये शेंगदाण्याचे लाडू, तिळगुळाची पोळी, गव्हाची खीर, आंबट भात, बोरे आणि उंडे यांचा समावेश होतो। पूजेनंतर शेतकरी कुटुंबातील पुरुषांनी हातामध्ये आंबील घेऊन शेताला प्रदक्षिणा घातली। इडापिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे असा जयघोष केला। शेतात सध्या तुरीच्या शेंगा, हरभऱ्याचे ढाळे, ऊस, गव्हाच्या ओंब्या आणि बोरे असा रानमेवा मुबलक असल्याने आबालवृद्धांनी त्यावर ताव मारला। काहींनी तर शेतातील मधमाशांच्या पोळ्यातील ताज्या मधाचाही आस्वाद घेतला। दुपारच्या वेळी मित्रपरिवारांसह बसलेल्या जेवणाच्या पंक्तीमुळे तालुक्याचे शिवार माणसांनी गजबजून गेले होते। मूळ कर्नाटकातील येळ अमावस्या, पेरणीनंतरची 7वी अमावस्या या शब्दाचा अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या हा शब्द रूढ झाला आहे। सायंकाळी पिकांवर, रोगांवर प्रादुर्भाव होऊ नये या श्रद्धेतून कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन शेताला प्रदक्षिणा घालत या उत्सवाची सांगता करण्यात आली। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।